आज आपण फेदर स्टिच बघणार आहोत. फेदर स्टिचसाठी आपल्याला लागणारे कलरचा थ्रेड. तुम्ही जर एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतला तरी चालेल, कलर थ्रेड घेतला तरी चालेल. म्हणजे हा घेतला तरी पण चालेल किंवा हा डायलजीचा कलर थ्रेड घेतला तरी पण चालेल. पहिल्यांदा आकार काढून घ्यायचा, नंतर पॉईंट लिहायचा 0, 1, 2 आणि 3. पहिल्यांदा आपण 0 पासून स्टार्ट करणार. 0 पासून स्टार्ट केल्यानंतर डायरेक्ट 2 पर्यंत, 2 अशी 3, 3 वरून 1 रिटर्न 0. आधी धाग्याला गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 0 पासून काढल्यानंतर डायरेक्ट 2, 2 वरून 3, 3 वरून रिटर्न 1 आणि मग परत 0. आता 0वर आल्यानंतर आपण जेव्हा हे करणार तेव्हा इकडचा धागा असा उचलत आहे आणि मग परत 2, 2 वरून 3 रिटर्न मागे यायचा 1 वर आणि मग 0. 0 वरून रिटर्न 2, नंतर 3 रिटर्न 1 वर मग 0. 0 वरून परत रिटर्न 2 आणि मग 1. असं प्रत्येक वेळी स्टेप ह्या लक्षात ठेवायच्या. 0, 2, 3 आणि 1. हे बघा. आता बघा परत 0 पासून मी काढला डायरेक्ट 2 पर्यंत नेणार. 2 वरून 3, तर 3 वरून रिटर्न 1 रिटर्न 0. मी सिल्क थ्रेड जो असतो आपला त्याच्यापेक्षा जरी कलरचा थ्रेड घेतला तर तुमचा धागा तुटणार नाही सारखा. जसं सिल्क थ्रेड आपला एकदम नाजूक असतात, थोडासा ओढला ना तरी तो तुटत आहे. त्याच्याबद्दल तुम्ही जर हा घेतला कलरचा थ्रेड तर मग तुमचं वर्क करताना सारखा सारखा तुटणार पण नाही. जर तुम्हाला आरी वर्क जर ऑनलाईन क्लास करायचा असेल तर आपली फी फक्त 1000 रुपये आपण ठेवलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देणार आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर मग नक्की मेसेज करा. फक्त 1000 रुपये फी आहे.
आणि त्यात तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं जाईल. आणि बॅचचा टाईम आपण ठेवणार आहे दुपारी 3 ते 5 ठेवणार आहोत व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मीट ॲपवर लाईव्ह. आणि जर तुम्हाला ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर आपण जो क्लास फी 1000 रुपये ठेवलेले आहेत त्यात तुम्हाला मटेरियल वेगळा घ्यायला लागेल किंवा तुमच्याकडे असेल त्याच्यात शिकता येईल. आणि त्यासाठी मटेरियलची प्राईस पण आपण कमी ठेवलेली आहे 800 रुपये. किट तुम्हाला 800 रुपयाने शिपिंग चार्ज फ्री असणार आहे आपला. तुम्हाला घरपोच केलं जाईल. फक्त आपला 1000चा जो क्लास आहे त्याच्यासाठी आपण तो किट तसंही ठेवलेलं आहे का प्रत्येकाला शिकण्यासाठी. प्रत्येकाला एवढं लक्षात ठेवायचं का आपण 0, 2, 3 आणि 1 0 पासून डायरेक्ट आणि येताना पण बघा. आता एक पेल परत सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा 0 पासून काढला डायरेक्ट 2, 3 पासून रिटर्न 1, मग 0 रिटर्न तसाच परत 2, 3 रिटर्न येताना मग 1, 0 तसाच 2, 3 0 आणि मग इथे आपण गाठ मारणार. हे बघा, हे आपला असं फेदर स्टिच तयार होईल. त्याच्या साईडला तुम्ही शुगर बीट्सची बॉर्डर जरी केली तरी पण होईल. सिल्क थ्रेड किंवा कलर थ्रेड दोन्ही चालतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं 0 पासून स्टार्ट केल्यानंतर इथे मी लिहिलेले बघा 0, 2, 3 आणि 1 0, 2, 3 स्टिच. गाठ आपण कुठंच मारलेली नाही, फक्त जेव्हा लास्टला आपला एंड आला तेव्हाच गाठ मारले. 0, 2 आणि 3 वरून रिटर्न 1 मग 0 फेदर स्टिच.